राज्यपाल पदावर असताना महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा अपमान करणारी वक्तव्य केली. नाही, करून दाखवा ना. महाराष्ट्रात हरित क्रांती झालेलीच आहे. महाराष्ट्रामध्ये कृषी क्षेत्राची हरित क्रांती झाल्यामुळे महाराष्ट्र हिरवाच आहे. त्याच्यामुळे तुमचा हिरवा रंग जो म्हणता राजकीय, त्याच्याशी आम्ही सहमत नाही. तुमच्या विचाराशी, तुमच्या भूमिकेशी आम्ही सहमत अजिबात नाही. आम्ही तुमचा राजकीय मैदानामध्ये पराभव करत राहू. हिरवा रंगावरती फक्त मुस्लिमांचा अधिकार आहे का? तर अजिबात नाही. हिरवा रंग हा निसर्गाचा रंग आहे आणि त्याच्यावर सगळ्यांचाच अधिकार आहे. प्रजासत्ताक दिन आज साजरा होतोय. काल राष्ट्रपतींनी भाषण केलं आणि राष्ट्रपतींच्या भाषणामध्ये देशाला आणि जगाला त्यांनी शांततेचा संदेश दिलेला आहे. पण या देशामध्ये अशांतता सर्व क्षेत्र, अस्थिरता आहे. त्याच्यामुळे शांततेचा संदेश देताना या देशातली अशांतता कोणामुळे आहे, त्याला जबाबदार कोण आहे, याचा विचार देशातली जनता नक्कीच करत असते. शांततेचा संदेश जगाला देत असताना राष्ट्रपतींनी बाजूच्या शेजारी राष्ट्रात बांगलादेशमध्ये जो हिंसाचार उसळलेला आहे, त्याच्यामध्ये रोज हिंदूंच्या हत्या होतात. कालही 2 हिंदूंना जिवंत जाळले बांगलादेशमध्ये. गेल्या 4 ते 5 महिन्यापासून रोज तिथे हिंदूंच्या हत्या होत आहेत, हिंदूंची मंदिरं तोडली जात आहेत, हिंदूंच्या घरादारांवर हल्ले होत आहेत, हिंदूंच्या शाळा मंदिरं उद्ध्वस्त केली जात आहेत आणि हिंदूंची मनुष्यहानी म्हणजे हिंदूंना जाळतायत, कापतायत, दगडाने खेचून मारतायत. अशा वेळेला फक्त शांततेचा संदेश देऊन हिंदूंच्या हत्या थांबतील की इंदिरा गांधीने ज्या प्रकारे कारवाई केली अशा प्रकारची लष्करी कारवाई करून शांतता नाही, ही एक फार चिंतेची गोष्ट आमच्या समोर यावेळेला आहे. तर आमचा जो देश आहे हा जरूर शांततावादी देश आहे. आम्ही कधीच कोणावरती हल्ले करत नाही स्वतः. आपण ऑपरेशन सिंधू सुद्धा थांबवलं प्रधानमंत्र्यांनी शांततेसाठी, ट्रम्पने सांगितल्यावर. पण जर बांगलादेशमध्ये अशा प्रकारे शेकडो हिंदूंच्या हत्या होत असतील तर शांततेच्या संदेशाला काहीच अर्थ नाही, लक्षात घ्या. याचा अर्थ युद्ध करा असा होतोय का? तर नाही. पण बांगलादेशमधील हिंदूंचे प्राण, संपत्ती वाचवावी लागेल आणि त्यासाठी राष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी नुसते शांततेचे संदेश देऊन उपयोग नाही, एवढंच मी सांगेन. बाकी प्रजासत्ताक, भारताचा प्रजासत्ताक हा 136 कोटी लोकसंख्येची जी ताकद आहे त्याच्यामुळे हा प्रजासत्ताक चिराळी राजकारणात मिळेल. कालच नीट म्हटलं आधी, सगळ्यात आधी हे जे कोश्यारी नावाचे गृहस्थ आहेत ते महाराष्ट्रात राज्यपाल असताना त्यांनी जे उपत्याग केले, सगळ्यात आधी लोकशाही संविधानाची हत्या करून ठाकरे सरकार, उद्धव ठाकरे यांचं सरकार उलथवून टाकलं. म्हणजे ज्या गोष्टी संविधानानं करायला नको होत्या हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. हे आम्ही सांगत नाही, हे चीफ जस्टिस ऑफ इंडिया चंद्रचूड यांनी सांगितलेलं आहे. राज्यपालाने काही अनावश्यक कृत्य आणि बेकायदेशीर कृत्य केली. राज्यपालपदी हे भगवंत कोश्यारी होते. त्यांना काही करून महाराष्ट्रामध्ये बहुमतातलं सरकार पाडून उद्धव ठाकरे यांचं, भारतीय जनता पक्षाचं किंवा शिवसेना तोडून त्या गटाचं सरकार आणायचं होतं आणि ते त्यांनी करून दाखवलं. आणि त्यासाठी लोकशाही, संविधान आणि महाराष्ट्रातील जनतेच्या लोकभावना पायदळी तुडवल्या.
संविधानाची हत्या केल्याबद्दल राष्ट्रपतींनी किंवा प्रधानमंत्र्यांनी त्यांना पद्मभूषण दिला असेल तर मी त्याचा निषेध करतो, शिवसेना निषेध करतो आणि महाराष्ट्र सरकारनं सुद्धा निषेध केला पाहिजे. देवेंद्र फडणवीस, त्यांचे दोन उपमुख्यमंत्री, त्यांनी निषेध यासाठी केला पाहिजे. ह्याच कोश्यारी राज्यपाल पदावर असताना महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा अपमान करणारी वक्तव्य केली. याच कोश्यारी यांनी बसून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला होता. याबद्दल महाराष्ट्र सरकारनं देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या दोन उपनी या पद्मभूषण जो त्यांना दिला, शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना, शाहू फुले आंबेडकरांचा अपमान करणाऱ्यांना नरेंद्र मोदींचं सरकार सन्मानित करत. हे त्यांचं महाराष्ट्रावरचं प्रेम आहे. फडणवीसांनी त्याचा निषेध केला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी. बघा, हा विषय चालू आहे हिरव्याचा. हा भारतीय जनता पक्षाचा जुना धंदा आहे. हिरवा रंग कोणाच्या मालकीचा नाही. हिरवा रंग म्हणजे निसर्ग आहे. आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जर जुनी वक्तव्य पाहिली, त्यांनीही सांगितलेलं आहे की हिरवा रंग म्हणजे कोणाच्या मालकीचा, कोणाच्या बापाचा नाही. हिरव्या रंगावर कोणाची मालकी नाही. हे बाळासाहेबांनी सुद्धा हिंदू हृदय सम्राटांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष काय म्हणाली ती नगरसेविका मुलगी, हिरवा संपूर्ण मोगरा हिरवा करू, नाही करून दाखवा ना. महाराष्ट्रात हरित क्रांती झालेलीच आहे. महाराष्ट्रामध्ये कृषी क्षेत्राची हरित क्रांती झाल्यामुळे महाराष्ट्र हिरवाच आहे. त्याच्यामुळे तुमचा हिरवा रंग जो म्हणता राजकीय, त्याच्याशी आम्ही सहमत नाही. तुमच्या विचाराशी, तुमच्या भूमिकेशी आम्ही सहमत अजिबात नाही. आम्ही तुमचा राजकीय मैदानामध्ये पराभव करत राहू. हिरवा रंगावरती फक्त मुस्लिमांचा अधिकार आहे का? तर अजिबात नाही. हिरवा रंग हा निसर्गाचा रंग आहे आणि त्याच्यावर सगळ्यांचाच अधिकार आहे. बघा, भगवा रंग जो आहे, आम्ही जेव्हा म्हणतो आम्ही भगवा फडकवणार, संपूर्ण महाराष्ट्र भगवा करू, याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आम्ही महाराष्ट्रामध्ये पसरवू आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जी भगवी पताका महाराष्ट्रात फडकवली ती आम्ही कायम ठेवू. त्याच्यामध्ये काहीच दुसरे कोणती शिक्षक, महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा जो भगवा रंग आहे त्याचा सुद्धा धर्माशी संबंध जोडत नाही. तो स्वराज्याचं प्रतीक, हिंदवी स्वराज्याचं प्रतीक आहे भगवा जिल्ह्यामध्ये. आणि जसं आम्ही म्हणतो की मुंबईवर फडकवू, महाराष्ट्रावर फडकवू, लाल किल्ल्यावर फडकवू, फडकवणारच ना, आणि तो फडकवायलाच पाहिजे. आणि त्याच्याबरोबर हे सगळे इतर रंग जे आहेत, हिरवा, लाल, पिवळा, प्रत्येक पक्षाने आपापले रंग स्वीकारलेले आहेत, प्रत्येकाने स्वीकारलेले आहेत. डॉक्टर आंबेडकर साहेबांच्या पक्षाचा निळा, हे सगळे रंग एकत्र येऊन हा देश निर्माण झाला. साताऱ्यामध्ये हे ड्रग्ज का सापडत आहे हा प्रश्न वारंवार उपस्थित झाला. आज आमच्या उपनेत्या शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी पण तो प्रश्न उपस्थित केलेला आहे. साताऱ्यामध्ये शेकडो कोटी, हजारो कोटीचे ड्रग्ज सातत्याने सापडत आहे आणि महाराष्ट्राच्या निवडणुकामध्ये ड्रग्जचा पैसा घालवला जातो. आता याचे सूत्रधार कोण साताऱ्यातले हे तुम्ही शोधलं पाहिजे. हे पोलिसांनी शोधलं पाहिजे. मुंबईचे पोलीस जातात आणि पहिली कारवाई करतात, गुजरातचे पोलीस येतात आणि दुसरी कारवाई करतात, बरोबर आहे. सातारचे पोलीस जे आहेत, सातारचं पोलीस दल जे आहे ते काय झोपा काढते का? एक कारखाना पकडला, काही भूमिगत कारखाने चालू आहेत का जमिनीखाली, किंवा कोणाच्या शासकीय व्यक्तीच्या घरातून काय कारभार चाललाय का, शेतावरून काय कारभार चाललाय का? ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हा पैसा येतोय, हा अंमली पदार्थाच्या व्यापारातला पैसा आहे. त्याशिवाय इतक्या प्रचंड प्रमाणात पैशाचा वापर होऊ शकत नाही. आणि या पैशाचे, अंमली पदार्थाच्या पैशाचे सूत्रधार कोण, हे देवेंद्र फडणवीस यांनी शोधायला पाहिजे. हरवलेच आहे ना. मी मुलगा हरवला कुठे म्हणतो, आणि आमचे नगरसेवक हरवले म्हणतो. मुलगा तुमचा असेल, मुलगा तुमचा आहे ना. आमचे नगरसेवक बेपत्ता आहे, जे मशाल चिन्हावर जिंकले आणि तेव्हापासून लापता आहे. बरं का, एक सिनेमा होता लापता लेडीज,
बरं का. तसे लापता हे जेंट्स कुठे आहेत? हा, लापता कॉर्पोरेटर्स, लापता पार्षद. तर तसे ते कुठे मिसळलेत, हरवलेत, अदृश्य झालेत, वेषांतर करून फिरतायत, पाहावं लागेल. मी गणेश नाईकांच्या भूमिकेशी सहमत आहे. ठाण्याच्या निवडणुकीत सुद्धा साताऱ्यातल्या ड्रगचा पैसा मोठ्या प्रमाणात आला, मोठ्या प्रमाणात आला. आणि त्या पैशाच्या ताकदीवर आणि दहशतीच्या बळावर ठाण्यामध्ये शिंदे गटानं बहुमत मिळवलं. गणेश नाईक गेल्या सातत्यानं काही दिवस या विषयावरती भूमिका मांडतायत.